नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अमूली घरी आलेली असते आणि त्याच वेळेला ती विचार करते की रागिनी आत्यांना मी फोन करून सांगते की गीतांजली वेदपाठकचं काम झालं आहे, तिने माझी केस घेतली आहे. तेवढ्यातच "मनीमा हो, काय करतेस गं?" असं म्हणून तिची नजर ही क्षितिजाच्या पाळण्यावर जाते, परंतु क्षितिजा पाळण्यात नसते आणि अमूली घाबरते आणि म्हणते, "क्षितिजा, माझी मनीमाऊ कुठे गेली आहे?" असं म्हणून ती "मावशी, मावशी" असा त्या आयाला आवाज देत असते, परंतु ती तिथे नसते. आता मात्र अमोली घाबरते आणि म्हणते की नेमकं काय झालं असेल, माझी क्षितिजा कुठे गेली असेल, असं म्हणून ती आता त्या मावशीला फोन लावत असते. आणि फोन लावत असताना ती म्हणते की "मावशी, कुठे आहात तुम्ही? आणि मनीमाऊ तुमच्यासोबतच आहे ना?" तेव्हा ती समोरून होकारार्थी उत्तर देते. तेव्हा मात्र अमोलीचा जीव भांड्यात पडतो आणि ती म्हणते की "ठीक आहे, या मग लवकर, मी आली आहे घरी आणि मी तिची वाट बघते आहे." असं म्हणून आता अमोली तिला यायला सांगते आणि आनंदात असते, कारण आयाजवळच आपली मुलगी आहे हे ऐकल्यावर तिला आनंद होतो. नंतर अमोली विचार करते की आता मला रागिनी आत्याला फोन लावला पाहिजे. रागिनी ही गाडीतच असते आणि विचार करत असते की म्हणजे असा सगळा प्रकार चालला आहे तर भूमी आणि आकाशचा. आणि तिला ते सगळे क्षण आठवतात ज्यावेळेला ती बाळाची आई असते, ती भूमीकडे बाळ द्यायला जाणार आणि भूमी बाळ हातात घेणार. तेवढ्यातच समोरून ऑटोमधून अमोलीची अमोलीची ऑटो जाते आणि त्यावेळेला तिला धक्का बसतो आणि ती पटकनच आया काढून घेते आणि म्हणते की "अमोली मॅडम", आणि ती क्षितिजाला घेऊन पळत पळत निघून जाते. आता हा क्षण रागिनीला आठवतो आणि ती म्हणते की मला तरी आता आज जो काही दिवसभरात घडलेला प्रकार आहे, तो सगळा प्रकार अमूलीच्या कानावर घातला पाहिजे. भूमी त्या कार्टीला भेटण्यासाठी जे जे काही प्रयत्न करते ना, ते सगळे मला अमूलीला सांगावे लागतील आणि म्हणजेच सगळ्या गोष्टी अगदी क्लिअर होतील. तेवढ्यातच आता रागिनीला फोन येतो. ती फोन उचलते आणि संध्यासमोरून बोलतो की "मॅडम, तुमचा तो यशपाल आहे ना, तो हार्ट पेशंट आहे बरं का." त्यावेळेला रागिनी त्याला ओरडते आणि म्हणते की "ए संत्या, नीट बोल. तू कोणाशी बोलतोयस माहिती आहे ना तुला? रागिनी पटवर्धनशी बोलतोयस, जरा नीट बोलायचं." तेव्हा मग तो म्हणतो की "हो हो मॅडम, तो यशपाल आहे ना, तो हार्ट पेशंट आहे. मी त्याच्या मागावर राहून सगळी चौकशी करून घेतली आहे. हार्ट पेशंट आहे तो आणि ना तुमच्या त्या एका गावामध्येच त्याचं कुठलं तरी हॉस्पिटल झालं होतं. ते म्हणजे योजनेअंतर्गत करतात ना गरीब लोकांचं ऑपरेशन, तसलं काहीतरी झालं आहे आणि त्याचं ते हार्टचं ऑपरेशन आहे ना, ते 50%च यशस्वी झालं आहे. म्हणूनच त्याला हा सगळा त्रास होतो आहे आणि त्याला जराही जड वजन वगैरे उचलता येत नाही. एखादं जड वजन किंवा काही उचललं तर त्याला धाप लागते आणि त्याच्या छातीत कळ्या येऊ लागतात आणि त्याला हा सगळा त्रास व्हायला लागतो. आणि म्हणूनच त्याच्यासाठी सगळे औषधं गोळ्या त्याच्या चालू आहेत. एका डॉक्टरने त्याचं ऑपरेशन केलेलं आहे आणि तो एक हार्ट पेशंट आहे, बस इतकीच माहिती त्याच्याबद्दल माझ्या हाती लागली आहे." असं संध्या सगळी त्याच्याबद्दलची माहिती सांगतो. मग रागिनी खुश होऊन म्हणते की "वा, व्हेरी गुड, चांगली बातमी लावली आहेस तू हाताला. खरंच चांगलं आहे. म्हणजे त्याच्याबद्दलची ही जी काही माहिती काढली आहेस ना, ती उत्तम, शाबाश. आता एक काम करायचं आहे तुला. ज्या डॉक्टरने त्याचं ऑपरेशन केलं आहे ना, त्या डॉक्टरलाही तुला गाठायचं आहे आणि त्याला भेटल्यानंतर मग आपण पुढे बघूया का काय करायचं आहे ते." परंतु आता एवढी तरी बातमी त्याच्याबद्दल समजली, हे खूप चांगलं झालं. पुढे ती म्हणते की "मला एक गोष्ट सांग की ते तू त्या नर्सवर लक्ष ठेवून आहेस ना? म्हणजे व्यवस्थित लक्ष आहे ना तुझं?" तेव्हा तो म्हणतो की "हो मॅडम, त्या नर्सवर अगदी व्यवस्थित लक्ष आहे. तुम्ही नका काळजी करू." त्यावर मग आता लगेच ती म्हणते की "बरं ठीक आहे, कारण मला त्या सगळ्या गोष्टी या नर्सच्या हाताला लागून द्यायच्या नाही आहेत. तिच्यावर अगदी व्यवस्थित लक्ष ठेव." तेव्हा मग तो फोन ठेवतो आणि नंतर मग रागिनी विचार करते की "वा, म्हणजे आजचा दिवस माझ्यासाठी अगदी सोन्याचा दिवस म्हणायला हरकत नाही आहे. खूप चांगल्या चांगल्या गोष्टी घडल्यात आजच्या दिवसामध्ये. त्या यशपालबद्दल महत्त्वाची लीड लागली आहे. त्याचा नेमका आजार काय आहे ते कळलं. शिवाय इथे भूमी आणि आकाशबद्दलही फार मोठी गोष्ट घडली. त्यांचंही गुपित कळलं आहे की ते कार्टीला कसं भेटायला जातात. आता या सगळ्या गोष्टीचा कसा वापर करून घ्यायचा आहे हे मला चांगलंच माहिती आहे. आता मी अमोलीकडे जाते आणि तिला घडलेला सगळा प्रकार कानावर घालते की ते भूमी आणि आकाश त्या कार्टीला भेटण्याचा कसा प्रयत्न करतायत ते. आणि त्यावरूनच मग भूमी ही त्या वेदपाठकला सगळ्या गोष्टी सांगेल आणि आणखी स्ट्रॉंग केस उभी राहू शकते." भूमी ही देवघरामध्ये दिव्यात तेल घालत असते आणि तिचा चेहरा मात्र पडलेला असतो. तेव्हा मानसी आणि आजी तिच्याकडे बघत असतात आणि ती नाराज आहे हे त्या दोघींनाही माहीत असतं. तेव्हा मग मानसी आजीला सांगते की "आजी, खरंच ताईचा असा जो काही पडलेला चेहरा आहे ना, तो पाहून मला खरंच खूप वाईट वाटतं. ताईला असं रुसलेल्या चेहऱ्याने बघायला बरोबर वाटत नाही. मग ना माझाही मूड खराब होतो आणि अख्खं कुटुंबच अगदी नाराज आहे असं वाटायला लागतं. तिचा चेहरा पडला आहे." तेव्हा मग आजी म्हणते की "हो, बिचारी पोर इतक्या आनंदाने गेली होती." तेव्हा मग ती म्हणते की "हो ना, बिचारी त्या आपल्या क्षितिजाला भेटण्यासाठी गेली.
परंतु क्षितिजाचं भेटणंच काही झालं नाही. त्यामुळे तिला आणखीनच वाईट वाटलेलं आहे आणि क्षितिजाला एवढं भेटायला जातानाही ती बिचारी हातातही घेता नाही आली तिला. त्यावेळेला आजी म्हणते की खरंच मलाही खूप वाईट वाटतंय गं भूमीचं. म्हणजे तिचा चेहरा असा मी कधी बघितलेला नाही, अगदी मलूल पडून गेली आहे असं म्हणून आता त्या दोघीही भूमीच्याच बाबतीत बोलत असतात. तेवढ्यात दरवाजात कोणीतरी येतं आणि मग मानसी जाते आणि म्हणते की येस. तेव्हा तो म्हणतो की भूमी महाजनच्या नावाने लेटर आलेलं आहे. तेव्हा ती म्हणते की भूमी महाजन. आणि तेवढ्यातच समोरून भूमीला आवाज आल्यामुळे तीही दिवा लावून पटकन तिथे धावत येते आणि म्हणते की माझ्या नावाचं काय लेटर असतंय, एखादं डॉक्युमेंट वाटतंय. तेवढ्यात आकाशही येतो आणि म्हणतो की बघू तुझ्या नावाने काय आलंय. तेव्हा मग आकाश आता ते लेटर बघायला लागतो आणि ते ओपन करतो. त्याच्या लक्षात येतं की ही कोर्टाची नोटीस आहे. भूमी देखील उत्सुकतेने बघत असते की आकाश हे काय आहे. तेव्हा मग कसलं डॉक्युमेंट आहे असं विचारल्यावर आकाश म्हणतो की भूमी हे कोर्टाचं डॉक्युमेंट आहे. तेव्हा मग आकाशला ती विचारते की कोर्टाचं डॉक्युमेंट, कसली नोटीस आहे ही नेमकी. तेव्हा मग आकाश बघायला लागतो आणि म्हणतो की ही नोटीस आहे ती ॲडव्होकेट गीतांजली वेदपाठक हिच्यातर्फे अमोलीने पाठवली आहे आणि अमोलीने तुझ्यावरती कायदेशीररित्या गुन्हा दाखल केला आहे. तेव्हा भूमी म्हणते की काय, कसला गुन्हा, नेमकं काय आहे आकाश, नीट सांगशील का जरा, हे काय आहे सगळं. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी तिने ॲडव्होकेट गीतांजली वेदपाठकने असं या कोर्टच्या नोटीसमध्ये मेन्शन केलेलं आहे की भूमी तू अमोलीच्या बाळाला तिच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करतेस आणि तू तिची मेंटल हॅरॅसमेंट करून तिचं बाळ तिच्यापासून तोडण्याचा प्रयत्न करते, असा तिने नुकसानीचा दावा टाकला आहे तुझ्यावर. तेव्हा मग आता असं म्हटल्यानंतर भूमीला धक्काच बसतो. ती म्हणते की काय, ही काही वेडीबेडी झाली आहे का, अमोलीने ही नोटीस कशी पाठवली. आकाश म्हणतो की हो ना, मलाही याचाच धक्का बसला आहे की अमोली इतकं मोठं टोकाचं पाऊल कसं काय उचलू शकते, ती तुझ्या बाबतीत अशी नोटीस कधी पाठवू शकते, मला तरी हे पटलेलं नाही आहे. त्यानंतर मग या सगळ्या गोष्टींचा विचार करत सगळेजण अगदी टेन्शनमध्ये असतात. सारखी सारखी मनू ती नोटीस वाचत असते आणि ते पाहून तिलाही धक्काच बसत असतो की आपल्या ताईच्या विरोधात अशी हार्ड स्टेप कोण कसं उचलू शकतं. त्यावर आकाश म्हणतो की मला अमोलीकडून ही अपेक्षा नव्हती की असं काहीतरी चुकीचं वागू शकेल. म्हणजे ती असा पॉझिटिव्ह विचार करते हे आपल्याला माहीत होतं, परंतु तिने कायदेशीररित्या तर मुलीवर हक्क दाखवला होता. आता ती कोर्टामध्ये पण आपल्याला खेचेल असं तर मला कधी वाटलंच नव्हतं. त्यावेळेला मग मानसी म्हणते की भाऊजी, ताई, मी तुम्हा दोघांनाही सांगितलं होतं की ती अमोली काहीही करू शकते. तिचं डोकं फिरलेलं आहे, ती कुठल्याही प्रकारची स्टेप उचलू शकते असं मला माहीतच होतं, म्हणून तिने हे सगळं केलं आहे. तेव्हा मग आजी म्हणते की हो, अमोलीच्या बाबतीत असं नव्हतं वाटलं ना की ती कुठल्या गोष्टीत म्हणजेच कोर्टाचा वगैरे विचार करत असेल की आपल्याला म्हणजेच भूमीला वगैरे कोर्टात खेचण्याचा ती विचार करेन, असं तर कधी वाटलं नव्हतं. आकाश म्हणतो की मी शांत होतो इतके दिवस कारण मी पारितोष येण्याची वाट बघत होतो. तो आला की सगळ्या गोष्टी बोलून सॉर्ट होतील असं मला वाटत होतं. आणखी काही ती असा विचार करेल किंवा सरळ कोर्टातच जाईल असं काही वाटलं नव्हतं मला, असं आकाश बोलत असतो. त्यानंतर इथे अमोलीला भेटण्यासाठी म्हणून रागिनी येते आणि म्हणते की हे बघ बाळा अमोली, तू त्या गीतांजलीशी बोललीस ना आणि तिने तुझी केस घेतली ना, ही खरंच खूप चांगली गोष्ट झाली बघ. तेव्हा मग आता अमोली म्हणते की हो ना, मलाही बरं वाटलं की केस माझी कोर्टात गेली, परंतु खरंच रागिनी आत्या, दुसरं मन मला त्रास देते. माझ्या मनात खरंच असं नव्हतं आत्या की त्यांच्या दोघांच्याही विरोधात मी केस करावी. मलाही माहिती आहे की ते लोक खूप चांगले आहेत, परंतु माझ्याकडे दुसरं काही ऑप्शनच नाही आहे. कारण त्यांच्या विरोधात केस केल्याने मलाही खूप वाईट वाटलं आहे. तेव्हा मग रागिनी म्हणते की हो अमोली, खरंच मलाही याचा वाईटच वाटलं आहे की त्या दोघांना या सगळ्या गोष्टींना आता कोर्ट कचेऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे. परंतु तुझ्या मुलीला मिळवण्यासाठी तुला काहीतरी करणं हे गरजेचंच होतं ना, की या सगळ्या गोष्टींमुळे कशाप्रकारे तू लवकरात लवकर स्वतःचं मूल स्वतःच्या ताब्यात घेऊ शकतेस, हे सगळं त्या भूमीला कळत नव्हतं. परंतु आता मात्र तिच्या लक्षात येईल की दुसऱ्यांच्या मुलावर अशा प्रकारे हक्क दाखवणं हे चुकीचंच आहे खरं तर. आणि कधीतरी आपल्याला न्याय मिळवण्यासाठी कायद्याचा आधार हा घ्यावाच लागतो बाळा, आणि तो तू घेतेस त्यामुळे नको वाईट वाटून घेऊस. आणि ते म्हणतात ना की शहाण्याने कधीही कोर्टाची पायरी चढू नये, परंतु आपली वेळ तशीच आली तर मग काय करणार आता, असं रागिनी तिला समजवते. तेवढ्यातच आता आकाशचा फोन आल्यामुळे अमोलीला धक्का बसतो. अमोली म्हणते की आत्या, आकाशचा फोन आलाय. तेव्हा रागिनी म्हणते की घे घे फोन तू. तेव्हा ती म्हणते की काय बोलू मी त्यांच्याशी, मला खरंच कळत नाही आहे.
तेव्हा रागिनी म्हणते की बोल तू त्याला समजाव. तुला असं खरं तर करायचं नव्हतं, परंतु तुला क्षितिजासाठी पाऊल उचलावं लागतंय. सांग त्याला. त्याला बोल. तेव्हा मग ती फोन उचलते आणि म्हणते की हॅलो आकाश, खरंच आय एम व्हेरी सॉरी. हे जे काही घडलंय ना ते मला खरंच करायचं नव्हतं अगदी मनापासून, परंतु मला या गोष्टी कराव्या लागतात. मला तुम्हाला नोटीस सेंड करावी लागली. आकाश म्हणतो की हे बघ अमोली, हे जे तू काही केलं आहेस ना खरंच खूप चुकीचं केलं आहेस. मला कोर्टाची नोटीस मिळाली आहे आणि नको प्लीज असं नको चुकीचं पाऊल उचलूस. अगं आपल्या दोघांमध्ये चांगले संबंध आहेत, आपलं कुटुंब हे जिव्हाळ्याचं आहे, मग तू उगीचच कोर्टामध्ये या सगळ्या गोष्टींना का बरं खेचतेस. तेव्हा मग अमोली म्हणते की आकाश माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. तेव्हा भूमी म्हणते की हे बघ अमोली, मी तुला सांगते प्लीज तू चुकीचा नको विचार करूस. तू जे काही मेन्शन केलंस ना की मी तुझ्या बाळाला तुझ्यापासून तोडते वगैरे तसं काहीच नाही आहे. मी असं अजिबात करू शकत नाही. अगं ती आमची मुलगी आहे क्षितिजा, मग ती आमच्याकडेच राहणार ना, त्याच्यासाठी मी तुला बोलते आहे. बाकी काही नाही. प्लीज तू चुकीचा अर्थ नको काढूच या सगळ्यात. अमोली म्हणते की नाही, ती माझी मुलगी आहे. तुला किती वेळा सांगितलं तरीही तुला ते समजत नाही आणि म्हणूनच मला कोर्टाच्या भाषेत तुला उत्तर द्यावं लागलं. काही झालं तरीही तुला नीट सांगून समजतच नव्हतं ना भूमी. तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे मला ही स्टेप उचलावी लागली आहे. त्यावेळेला आता लगेच आजी म्हणते की हे बघ ऐक, मी बोलते आहे, प्लीज अगं असं चुकीचं करू नकोस. अमोली बघ, जी कोर्टाची नोटीस पाठवलीस ना तू परत घे. प्लीज कोर्टात जाण्याचा विचार सोडून दे. तेव्हा मग आता लगेच ती म्हणते की हे बघा आजी, मला खरं तर तुमचा खूप रिस्पेक्ट आहे. तुमच्याबद्दल मी खूप रिस्पेक्ट करते. इनफॅक्ट तुमच्या सगळ्यांच्या बाबतीत. परंतु भूमी जे काही वागते ना, त्यामुळे आपल्या कुटुंबाला हे सगळं भोगावं लागत आहे. भूमीच्या या एका वागणुकीमुळे मला इतका मोठा निर्णय घ्यावा लागतोय. मलाही नाही आवडले हे असं कोर्टामध्ये जाणं किंवा कोर्टामध्ये जाऊन अशा प्रकारे कौटुंबिक वाद बाहेर काढणं. परंतु मला तरी हे आता करावं लागतंय, कारण फक्त कारण म्हणजे एकमेव भूमी आहे. भूमीमुळे हे सगळं घडतंय. तेव्हा मग आकाश म्हणतो की हे बघ अमोली, मला कळतंय तुझी मनस्थिती सध्या काय आहे, परंतु तू एक विचार कर ना, की जर आपण या गोष्टी नीट बसून सॉर्ट करू शकतो. अगं या गोष्टींवर आपण नीट बोलून चर्चा करून हा प्रश्न सोडवू शकतो. कोर्टामध्ये जाण्याची यासाठी काय गरज आहे. म्हणून मला असं वाटतंय की तू कोर्टामध्ये न जाता या गोष्टींचा स्वतः विचार कर आणि पारितोष आला की एकदा त्या गोष्टींवर सगळ्यावर आपण बोलूया आणि मग नंतर काय तो डिसिजन घेऊया ना. त्यामुळे कोर्टाची ही नोटीस प्लीज तू मागे घे. आणि भूमी देखील म्हणते की हो, कोर्टाच्या भाषेत असं सगळं करून काहीच होणार नाही आहे. अमोली अगं या सगळ्याला खूप वेळ जाणार. त्यापेक्षा आपण ह्या कोर्टाचा वापर न करता आपण आपल्यामध्ये काहीतरी होतंय का ते बघूया ना. आणि अगं ती आमची मुलगी आहे, तसे पुरावे देखील तुमच्याकडे देणार आहोत आम्ही. तेव्हा मग ती म्हणते की हो, जर तुला ते पुरावे द्यायचेत ना मग तू ते कोर्टात दे. काय झालं, तोंड बंद का झालं, कारण तुझे पुरावे हे नाही आहेत तुझ्याकडे, हे तुला माहिती आहे, म्हणूनच तू हे सगळ्या गोष्टी करतेस बरोबर ना. असे जर तुझ्याकडे पुरावे असते तर तू ते आत्ता दाखवले असतेस मला. काही नाही आहे ना तुझ्याकडे, उगीचच तू माझी मुलगी मिळवण्यासाठी या सगळ्या गोष्टी करतेस, पण तीच प्लीज त्या करू नकोस. आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेव भूमी, की क्षितिजा ही माझी मुलगी आहे आणि तिला माझ्यापासून कोणीही लांब करू शकत नाही. तू कितीही बोलण्याचा प्रयत्न केलास ना तरीही ते शक्य नाही. आणि आता तुला जे काही बोलायचं आहे ना ते तुला कोर्टातच बोलावं लागेल. असं म्हणून आता अमोली ही फोन कट करून टाकते. त्यावेळेला मग आता फोन कट केल्यानंतर आकाश सांगतो की तिने रागात फोनच कट केला आहे, काहीच ऐकायला तयार नाही आहे. आणि अमोलीलाही खरं तर मनातून खूप वाईट वाटत असतं, परंतु रागिनीची या सगळ्यात तिला फूस असते. तेव्हा आता इन्स्पेक्टर गायकवाडांना फोन करतात हवालदार की साहेब, त्या नर्सच्या बाबतीतला एक मोठा जो माणूस आहे तिच्या बाबतीत काम करणारा बरोबर साथीने तो आपल्या आता हाती लागला आहे. तेव्हा मग ते ट्रॅप रचतात आणि त्या माणसाला पकडण्यासाठी सगळी टीम आता गायकवाडांची तयार होते आणि त्यांच्या पाठलाग करत असते. त्याच वेळेला आता तो माणूस समोरून जात असताना त्याच्या लक्षात येतं की कोणीतरी आपला पाठलाग करत आहे. गायकवाड त्याला म्हणतात की थांब, तिथेच थांब, अजिबात पळून जाऊ नकोस. परंतु तो पळायला लागतो आणि हवालदार आणि त्याचप्रमाणे गायकवाड आणि सगळी टीम ही त्याचा पाठलाग करत करत शेवटी त्याला जंगलात जात असताना गाठतेच आणि त्याला पकडते. गायकवाड हे त्याला धरतात आणि त्याला कानाखाली भाजवतात आणि त्याला ताब्यात घेतात. त्याच वेळेला इथे प्रीती नर्सच्या बरोबर काम करणारा एक मोठा पुरावा हा गायकवाडांच्या हाती लागलेला असतो. त्यानंतर इथे रागिनी ही फोन करूनच अमोलीशी बोलत असते की तू काय करतेस आता. तेव्हा ती म्हणते की आत्या, मी ना आता गीतांजली वेदपाठकच्या ऑफिसमध्ये आली आहे आणि तुम्ही जे काही मला दिलं आहे ना सगळे पुरावे, ते सगळे पुरावे आता मी तिकडे दाखवणार आहे. मग आपण बघूया की पुढे काय होतं ते. तेव्हा मग रागिनी म्हणते की हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला मी जे जे काही दाखवलं आहे ना ते सगळ्या गोष्टी, ते पुरावे आपल्यासाठी केससाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. आणि म्हणूनच मी तुला जे जे जसं जसं सांगितले ना तसं तू सगळं त्यांच्यासमोर एक्सप्लेन कर. आणि ना त्या गीतांजलीला ना खोटं बोलणाऱ्यांचा किंवा दुसऱ्याची गोष्टी चोरणाऱ्याच्या
आणि सगळ्या गोष्टींचा प्रचंड प्रचंड राग आणि चिड आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या विरोधात ती अगदी स्ट्रॉंगली केस करेल आणि म्हणूनच मला असं वाटतंय की या सगळ्या चिडीमधूनच ती भूमीला लवकरात लवकर धोबीपछाड करू शकते आणि लवकरात लवकर भूमीची ती सगळी जी काही डिमांड आहे मुलीकडची, म्हणजेच क्षितिजाला तिच्याकडे घेण्याची, ती सगळी आता गीतांजलीच खोडून काढू शकते. तेव्हा मग अमोली म्हणते की हो आत्या, आता काही झालं तरी तुम्ही माझ्यासोबत आहात ना, मी आता अजिबात मागे हटणार नाही आहे. मुद्दाम रागिनी तिला म्हणते की तुला वाटतंय का की मागे यावंसं? तेव्हा ती म्हणते की नाही, आता इथे एवढं पुढे येऊन मी अजिबात मागे येणार नाही. काही झालं तरीही मी ही केस लढणारच आहे, असं ती आता बोलत असते. आणि पौर्णिमाला ती सगळी गोष्ट सांगते की आता अमोली गीतांजलीच्या ऑफिसमध्ये गेली आहे. आता पुढच्या गोष्टी घडतील आणि लवकरात लवकर भूमीचं तोंड बघ कसं होतं आहे ते. आणि आपण जे काही पुरावे तिला दिलेत ना, ते सगळे पुरावे आता गीतांजलीसमोर ती अमोली मांडेल. मग बघ ती गीतांजली कशी भूमीच्या विरोधात स्ट्रॉंग केस तयार करते. तिला बोलण्यासाठी काहीच उरणार नाही आणि सगळे पुरावे, सगळे एक एक पुरावे ना असंच करून करून आपण भूमीचे सगळे अमोलीला देत राहायचे. म्हणजे कसं आहे ना, ही केस आणखीन स्ट्रॉंग व्हायला मदत होईल आणि अशा प्रकारे अमोलीला मदत होऊन कधीही भूमीची ती खारटी तिच्याकडे पोचणारच नाही, याची आपण काळजी घ्यायची, असं म्हणून त्या खुश होत असतात. आता भूमी ही कधीचीच पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसलेली असते. गायकवाड येतात आणि म्हणतात की सॉरी तुम्हाला जरा वेळ वाट बघावी लागली, मला बराच उशीर झाला आहे. तेव्हा भूमी म्हणते की नाही ठीक आहे, मला काहीच वाटत नाही आहे. तेव्हा मग आता लगेच गायकवाड म्हणतात की एक महत्त्वाची बातमी ही आहे की त्या प्रीती नर्सबरोबर काम करणारा जो आहे तो आपल्या पोलिसांच्या ताब्यात आहे, लवकरच तो काहीतरी बोलेल. भूमी आता खुश होते आणि म्हणते की हो, म्हणजे त्या नर्सचा आता आपल्याला लवकरात लवकर पत्ता लागणार आणि पत्ता लागल्यानंतर आपल्या हाती लवकरच ही न्यूज लागणार आहे. त्यावेळेला मग आता इथे ती म्हणत असते की तुमच्याशी एक महत्त्वाचं बोलायचं होतं, म्हणजे कायद्याचा आधार घ्यायचा आहे की नाही हे सगळं बघायचं होतं. तेव्हा तो म्हणतो की कायद्याचा आधार म्हणजे मॅडम मला कळलं नाही, तुमच्या डोक्यात नेमकं काय चाललं आहे? तेव्हा ती सांगते की अमोलीने खूप मोठी गोष्ट केली आहे. अमोलीने मला कोर्टाची नोटीस पाठवली आहे की मी तिला हरास करते आणि तिला तिच्या मुलीपासून तोडण्याचा प्रयत्न करते, अशी कोर्टाकडून गीतांजली वेदपाठकतर्फे तिने नोटीस पाठवली आहे. तेव्हा मग तो म्हणतो की ॲडव्होकेट गीतांजली, अच्छा म्हणजे तिने तिचा आधार घेऊन तुम्हाला नोटीस पाठवली आहे तर. तेव्हा मग हे सगळं तिने का केलं? खरं तर तुमचे अगदी कौटुंबिक संबंध आहेत, मग इतकी हार्ड स्टेप त्या अमोली मॅडमने कशी काय उचलली? भूमी म्हणते की तिला आम्ही समजवण्याचा प्रयत्न केला, आकाशाने मी बोललो आहे तिच्याशी, परंतु ती मागे हटायलाच तयार नाही आहे किंवा नोटीस मागे घ्यायलाच तयार नाही आहे. तेव्हा मग आता लगेच गायकवाड म्हणतात की हो, ही तर खूप सिरियस बाब आहे, परंतु तुम्ही नका काळजी करू, आपण त्या माणसाला लवकरात लवकर बोलतं करू. काय ना, पोलिसांच्या प्रेमाचा पाहुणचार ऐकल्यानंतर कुठलाही असा गुन्हेगार नाही जो सत्य उकळणार नाही. तो लवकरात लवकर काही ना काहीतरी बोलणार आहे आणि मग आपण नक्कीच प्रीती नर्सच्या पर्यंत पोचून अमोलीपर्यंत तुमचं बाळ तुमचं असल्याचा पुरावा आपण देऊया. त्यावेळेला मग आता गुन्हेगार सापडलाय असं आता त्यांनी सांगितल्यावर भूमी म्हणते की गायकवाड सर एक काम करा, सोडून द्या त्याला. तेव्हा मग आता तिचं हे वाक्य ऐकल्यानंतर गायकवाडांना धक्काच बसतो की चक्क भूमी ही त्याला सोडून द्यायला सांगते. त्यावेळेला मग भूमी म्हणते की हो गायकवाड सर, तुम्ही सोडून द्या त्याला. आणि असं म्हणून आता दोघांनाही धक्काच बसतो की हे सगळं असं काय बोलत आहे. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रीती नर्स ही त्या मुलाला सांगत असते की जर आपल्याला या मार्गाने पैसे मिळणार असतील, मग सांगून टाकूया त्या रागिनी पटवर्धनचं नाव, तिच्या विरोधात आपण तोंड उघडून टाकूया, मग तरी आपल्याला पैसे मिळतील. असं म्हणून आता प्रीती नर्स ही मनातल्या मनातच खूपच खुश होत असते. त्यानंतर इथे आता भूमीला एक कॉल आलेला असतो आणि ती म्हणते की गायकवाड सर हे बघा, मला कॉल आला. आणि मग ती तो फोन उचलते आणि त्या फोनवर बोलल्यानंतर तिच्या महत्त्वाची गोष्ट एक मोठी हाती लागलेली असते. गायकवाड सर म्हणतात की हो मॅडम, फोन घ्या. आणि मग फोन घेतल्यानंतर तिला आता एक मोठी लीड कळलेली असते. ती म्हणते की सर, आता सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे, सावज आपल्या जाळ्यात अडकला आहे आणि आपण जे जे काही प्लॅनिंग केलं आहे ते सगळं प्लॅनिंग आता लवकरात लवकर व्यवस्थित सत्यात उतरणार आहे, कारण आपण आता जिंकण्याच्या अगदी जवळ पोचलेलो आहोत. आणि ती प्रीती नर्सच आता स्वतःचं तोंड उघडणार आहे. जे कोणी रागिनी आत्यांच्या विरोधात किंवा जे काही तिने केलं या सगळ्याच्या गोष्टींची कबुली ती अमोलीसमोर देणार, असं आता भूमी ही गायकवाडांना सांगत असते. परंतु त्याच वेळेला रागिनी ही मागेच उभी असते आणि रागिनी त्या दोघांचंही बोलणं अगदी ऐकत असते. आता जेव्हा गायकवाड आणि भूमी हे सगळं बोलत असतात तेव्हा नेमकं रागिनीची तिच्यावर नजर असते. आता ह्या सगळ्याच गोष्टी गायकवाड आणि भूमीला समजतील का आणि कशाप्रकारे भूमी आणि गायकवाड हे दोघंजणही मिळून प्रीती नर्सच्या
पत्ता लावणार आणि कशाप्रकारे आता ती समोर येऊन अमोलीसमोर सगळं सत्य सांगणार हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.